बघा, प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये मी सांगितले पृष्ठवंशीय प्राणी. आता पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा ज्या प्राण्याला आहे, ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो पृष्ठवंशीय प्राणी. नंतर याच्यामध्ये आता प्रकार आहे 6 प्रकारचे. 1 नंबरचा आहे चुषकमुखी वर्ग. मग चुषकमुखी वर्ग मध्ये बघा, हे जे प्राणी आहेत चुषकमुखी वर्गामधले हे प्राणी सागर निवासी असतात. म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी हे प्राणी तुम्हाला आढळणार. ठीक आहे. त्यानंतर सागर निवासी आहे, जसं श्वसनाद्वारे काय करतो आपण, ज्या श्वसन घेतो, पण काय करतो, कोणी फुफ्फुसाद्वारे घेतं, कोणी कल्ल्याद्वारे घेतं. मग हे जे चुषक व मुखी वर्गामधले जे प्राणी आहेत हे प्राणी काय करतात, कशाद्वारे श्वसन करतात, कल्ल्याद्वारे श्वसन करतात. ठीक आहे. नंबर 2 आहे मत्स्य वर्ग. आता मत्स्य वर्ग म्हणजे काय, माशांचा वर्ग. यात सगळ्या प्रकारच्या माशा आल्यात. ठीक आहे. मग आता माशांमध्ये आपल्याला लहानपणापासून आपण वाचत आलोय, ऐकत आलोय की माशां काय करतात, पाण्यामध्ये राहतात. पाण्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांचं जे श्वसन आहे हे कसं होतं, कल्ल्याद्वारे श्वसन होतं. ठीक आहे. त्यानंतर उभयचर वर्ग आहे. उभयचर वर्ग मध्ये कोणते येते, बेडूक वगैरे यासारखे प्राणी येतात. त्याच्यानंतर आहे सरीसृप वर्ग, सपाटणारे पक्षी वर्ग आहे. ठीक आहे. पक्षी वर्गामध्ये सर्व पक्षी उडणारे हे प्राणी येतात आणि सस्तन प्राणी हे येतात. त्यानंतर अपृष्ठवंशीय प्राणी, याच्यामध्ये काय आहे, पाठीचा कणा नसतो. मग 1 नंबर आहे आदिजीव, नंबर 2 आहे रंध्री प्राणी, नंबर 3 आहे आंतरगुही, नंबर 4 आहे चपटे कृमी, नंबर 5 गोलकृमी, नंबर 6 वलयांकित कृमी, नंतर नंबर 7 संधिपाद, नंबर 8 मृदुकाय. थोडक्यात अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये कोणते ते, जे जमिनीच्या वरती राहतात किंवा जमिनीच्या आतमध्ये राहतात. उदाहरणार्थ काय बघा, यांना पाठीचा कणा नसतो. जसा मनुष्य आहे, मनुष्याला पाठीला कणा आहे, म्हणून त्या कणाच्या आधारे मनुष्य सरळ उभा राहू शकतो. ठीक आहे. पण यामध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये तसं नाहीये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता नंतर 9 नंबरला आहे कंटक चर्मी आणि नंबर 10 ला आहे अर्धपृष्ठवंशीय. आता हे बघा, हे अपृष्ठवंशीय मध्येच अर्धपृष्ठवंशीय प्राणी वर्ग सुद्धा आहे. आता याच्यामध्ये आपण एक एक करून बघणार आहोत. पहिला आहे चुषकमुखी वर्ग. दोन नंबर आहे मत्स्य वर्ग. मत्स्य वर्ग म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण माशांचा समावेश होतो. ठीक आहे. मग आता बघा, आता माशांचा समावेश होतो, त्यानंतर काय, या ज्या माशा आहेत पाण्या व्यतिरिक्त जगू शकतात का, नाही जगू शकत. मग बघा, या सर्व प्रकारच्या माशा पाण्यामध्ये राहतात. नंतर त्यांच्या अंगावर खवले असतात, बारीक बारीक छोटे छोटे काय असतात, त्यांच्या अंगावर खवले असतात. त्यानंतर परांच्या 2 जोड्या असतात. बघा, आता माशा तुम्ही बघता, पण त्यांना ज्या परांच्या काय असतात, 2 जोड्या असतात बाजूला, दोन्ही बाजूला बघायचं, त्यांना 2 जोड्या असतात. नंतर श्वास घेण्यासाठी कल्ले. बघा, जसं मनुष्य श्वास कशाद्वारे घेतो, फुफ्फुसाद्वारे घेतो, नाक आहे, नाकातून आतमध्ये श्वास जातो, तसं या ज्या माशा आहेत, माशा कल्ल्याद्वारे श्वास घेतात. नंतर हृदयाचे 2 कप्पे. बघा, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेला आहे, हा टॉपिक आपला झाला होता. हृदयाचे 2 कप्पे असतात, कुणाचे, माशांचे. नंतर शीत रक्ताच्या. आता शीत रक्ताच्या म्हणजेच काय, की त्यांचं रक्त थंड असतं. शीत म्हणजे काय, थंड, थंड रक्ताच्या. नंतर बघा, शीत रक्ताचे प्राणी नंतर या अंडी घालतात. बघा, माशा काय करतात, अंडी घालतात आणि त्याच्यापासून परत अजून निर्मिती होते. नंतर आता याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगितलं, या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहिलेले कटला, आपण त्याला म्हणतो कटला आपल्या भाषेमध्ये. नंतर रोहू आणि सुरमई. आता या 3 प्रकारचे जे या ठिकाणी उदाहरण लिहिलं, ठीक आहे, हे उदाहरण माशांच्या जाती आहेत. तुम्ही म्हणसाल मग कटला कोणता प्राणी आहे, रोहू कोणता आहे आणि सुरमई कोणता आहे, तर या 3 प्रकारच्या काय आहे, माशांच्या जाती आहे. यात कुठलीही जात कोंबड्याची बोकड्याची नाही. ठीक आहे. कशाच्या आहे, माशांच्या आहेत. नंतर नंबर 3 आहे उभयचर प्राणी. मग आता उभयचर प्राणी म्हणजे बघा, हे प्राणी पाण्यात सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. मग याच्यामध्ये बघा, हृदय 3 कप्प्यांचे असते. या प्राण्यांचे हृदय किती कप्प्यांचं असतं, 3 कप्प्यांचं. माशांचं किती कप्प्यांचं होतं, 2 कप्प्यांचं. मग यांचं किती कप्प्यांचं आहे, 3. बघा, मग आता मागचे पाय कसे सांगितले त्यांनी, लांब. त्यांचे जे मागचे पाय असतात ते लांब असतात आणि पुढचे पाय जे असतात ते आखूड असतात.
मागचे पाय लांब का असतात? उडी मारण्यासाठी, चालण्यासाठी त्यांना सोपं जातं. ज्यावेळेस उडी मारल त्यावेळेस मागच्याच पायानं काय करतात ते पुढे उडी मारण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे लांब उडी जाते. नंतर याच्यामध्ये उदाहरणार्थ बेडूक आहे. आता बेडूक आहे, बेडूक पुढच्या पायाला उडी घेतं का? नाही. बेडूक कधी पण काय करतं? मागच्या पायाला उडी घेतं आणि पुढचे पाय समोर टेकवतं. नंतर नंबर 4 आहे सरीसृप. आता सरीसृप म्हणजे थोडक्यात काय? सरपटणारे. सरीसृप म्हणजे काय? सरपटणारे. मग सरपटणारे आपल्याला एकच पटकन लक्षात येतो, कोण आहे? साप आहे, नागोबा, बरोबर. मग याच्यामध्ये बघा आता पाय लहान, काय सांगितलं? पाय लहान. आता याच्यामध्ये म्हणसाल तुम्ही सर की सापाला पाय असतात का? सापाला पाय नसतात, पण सरीसृप म्हणजे सरपटणारे याच्यातलेच अजून काही प्रकार आहेत, त्यांना पाय असतात. मग बघा पाय लहान असतात. नंतर कमजोर असल्यामुळे बघा काय झालं? कमजोर असल्यामुळे प्रचलनासाठी सरपटतात. बघा कमजोर आहे पण प्रचलनासाठी सरपटतात. इकडे तिकडे त्यांना खायचंय, ठीक आहे, त्यासाठी इकडे तिकडे काय करतात? ते सरपटतात. मग आता नंतर बघा त्वचा कशी असते? खडबडीत असते. बघा त्वचा कशी असते? खडबडीत. जसं आपण माशांचं बघितलं होतं की त्यांच्या अंगावर काय असतं? खवले असतात, पण यांची त्वचा कशी सांगितली? खडबडीत सांगितली. नंतर फुफ्फुसाद्वारे श्वसन. बघा हे श्वसन कसे करतात? फुफ्फुसाद्वारे. नंतर यांचं हृदय जे आहे 3 कप्प्यांचं असतं. किती कप्प्यांचं असतं? 3 कप्प्यांचं. नंतर भूचर प्राणी. भूचर म्हणजेच काय? जमिनीवर, थोडक्यात जमिनीवरचे जगणारे, जमिनीवर जगणारे हे झाले भूचर प्राणी. आता उदाहरणार्थ बघा साप, ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी काय आलं होतं? कुठे गेले ते? पाय लहान. तुम्ही म्हणता सापाला पाय नाही, साप सरपटतो, सापाला पाय नाही. बरं सरडा आहे, सरड्याला पाय आहे, बरोबर. आणि सरड्याला जरी पाय आहे पण सरडा कसा? जास्त वेगवान पळू शकतो का? नाही. पण त्यांचे पाय कसे सांगितले? त्यांचे पाय कसे सांगितले? पाय लहान पण कमजोर असल्यामुळे प्रचलनासाठी सरपटतात. पाय त्यांचे लहान आहेत, ठीक आहे, पण जास्त पळू शकतात का? नाही पळू शकत. नंतर पाल. आता ही जी पाल आहे नेहमी आपल्या घरामध्ये भिंतीवर वाचते, बरोबर आहे. ही पाल काय करते? या भिंतीवर त्या भिंतीवर कशासाठी जाते? तिच्या अन्नाच्या शोधत असते. घरातले जे किडे आहेत किडे खाते, बरोबर आहे. त्याच्यानंतर कासव. आता हा कासव जो आहे बघा, कासव पाण्यात सुद्धा राहतो आणि पाण्याच्या आजूबाजूला सुद्धा राहतो. शक्यतो पाण्यातच आढळतो कासव, आपल्याला पाण्यातच आढळतो, ठीक आहे. नंतर मगर. बघा आता मगर सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. मगर सगळ्यांना माहिती. आता एक लक्षात घ्या, साप, सरडा, पाल आणि कासव यांचं हृदय किती कप्प्याचं सांगितलं मी या ठिकाणी? 3 कप्प्यांचं. पण यांच्यामध्ये मगर ही एकमेव अशी आहे की हिचं जे हृदय आहे ते 4 कप्प्याचं आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा की मगरीचं जे हृदय आहे हे हृदय 4 कप्प्याचं आहे. बाकी जे या ठिकाणी हे यांचं हृदय 3च कप्प्यांचं आहे, पण मगर एकमेव अशी आहे की तिचं या ठिकाणी यांच्यामध्ये 4 कप्प्याचं हृदय या ठिकाणी आहे. आता हे झाले आपले कोणते झाले? सरीसृप, ठीक आहे. याच्यानंतर नंतरचा आहे पक्षी वर्ग, ठीक आहे. नंबर 5 चा पक्षी वर्ग. पक्षी वर्ग म्हटल्यानंतर सर्व प्रकारचे पक्षी त्याच्यामध्ये आले. मग बघा यांचं हृदय 4 कप्प्यांचं. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं मगर, ठीक आहे. मगर सांगितली होती. मगर ही कशामध्ये येते? सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येते. मग मगरचं हृदय जे आहे ते सांगितलं होतं 4 कप्प्यांचं. बाकी जे होते त्याच्यामध्ये कासव असेल, सरडा असेल, पाल असेल, ठीक आहे, हे किती कप्प्यांचे होते? यांचे हृदय 3 कप्प्यांची. मग याच्यामध्ये आता हा जो पक्षी वर्ग आहे या पक्षी वर्गांचं हृदय किती कप्प्यांचं असतं? 4 कप्प्यांचं असतं, बघा. मग याच्यामध्ये फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. बघा काय करतात? फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. नंतर उष्ण रक्ताची, रक्त कसं आहे त्यांचं? उष्ण आहे, म्हणजेच काय? गरम रक्त आहे. जसं आता तुम्ही गरम रक्ताचे आहात, ठीक आहे, तुमचं वय आहे गरम रक्ताचं, तसं हे या ठिकाणी पण काय सांगितलं? उष्ण रक्ताचे आहे, म्हणजे रक्त गरम आहे. नंतर पुढच्या पायांचे रूपांतर. बघा या पक्ष्यांचे जे पुढचे पाय असतात या पुढच्या पायांचं रूपांतर त्यांचं कशामध्ये होतं? पंखांमध्ये होतं. बघा पुढचे जे पाय असतात या पायांचं रूपांतर कसं होतं? यांचं पंखामध्ये होतं. उदाहरणार्थ आता ठीक आहे बघा, कोणताही पक्षी घ्या तुम्ही. आता पोपट, पोपट आहे, ठीक आहे. पोपटाला किती पाय आहेत?
दोनच पाय आहेत, पुढचे पाय आहेत का? नाही. मग जे येणारे पुढचे पाय आहेत या पायांचं रूपांतर त्यांचं कशामध्ये होतं? पंखांमध्ये होतं. मग पुढच्या पायांचे रूपांतर पंखामध्ये झालेले असतं. उदाहरणार्थ पोपट दिलाय, ठीक आहे, नंतर कावळा आहे, चिमणी आहे आणि कबूतर आहे. याच प्रमाणात याच्यामध्ये घार सुद्धा येते. घार माहिती आहे सर्वांना, घार. तर यामध्ये घार सुद्धा येते. मग बघा आता या ठिकाणी हे झालं पक्षी वर्गाचं. हृदयाला काय सांगितलं? हृदयाचे 4 कप्पे असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर श्वसन फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. रक्त कसं असतं? उष्ण रक्त असतं, ठीक आहे. नंतर पुढच्या पायाचं रूपांतर कसं होतं? पंखांमध्ये होतं. या ठिकाणी उदाहरण सांगितलं, कबूतर आहे, कावळा आहे, पोपट आहे, घार आहे, ठीक आहे. नंतर समोरचा आहे सस्तनी वर्ग. आता सस्तनी वर्ग म्हणजे बघा आता कोणता नेमका? आता सस्तनी वर्गामध्ये बघा शरीरावर केस, हा जो सस्तनी वर्ग आहे प्राण्यांमधला, यांचं काय सांगितलं? शरीरावर केस. उदाहरणार्थ मानवच, ठीक आहे, मानव आहे, शरीरावर केस. उष्ण रक्ताचे, यांचं सुद्धा रक्त गरम आहे, आपलं रक्त सुद्धा गरम आहे. जमिनीवर राहणारे, ठीक आहे, जमिनीवर राहणारे आहेत. नंतर हे प्राणी पिलांना जन्म देतात. बघा काय सांगितलं? हे प्राणी पिलांना जन्म देतात म्हणून त्यांना जरायुज असे म्हणतात. बघा हे काय करतात? पिलांना जन्म देतात म्हणून यांना जरायुज असे म्हणतात. नंतर बघा 4 कप्प्यांचे हृदय. आता यांचं हृदय जे आहे ते किती कप्प्यांचं सांगितलं? 4 कप्प्यांचं हृदय आहे. नंतर फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. आपण फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. जरी नाक आहे, ठीक आहे, नाकातून श्वास घेतला पण श्वसन कुठून होतं? आपलं फुफ्फुसाद्वारे होतं. नंतर आता बघा मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं? हे जमिनीवर राहणार आहे आणि पिलांना जन्म देतात. परंतु याच्यामध्ये 2 प्राणी वेगळे आहेत, ते अंडी देतात. बघा कोण? प्लॅटिपस व एकिडना. बघा प्लॅटिपस व एकिडना हे 2 प्राणी अंडी घालतात. बघा सस्तनी वर्गामध्ये सर्व प्राणी पिलांना जन्म देतात, पण 2च प्राणी असे आहेत की ते अंडे घालतात. कोण आहे मग? प्लॅटिपस व एकिडना हे 2 प्राणी काय करतात? अंडी घालतात. नंतर आता याच्यामध्ये उदाहरणार्थ मानव, ठीक आहे, मानव म्हटल्यानंतर याच्यामध्ये आपण आलो. नंतर गाय, देवमासा, वटवाघूळ आणि कुत्रा. बघा मानव आहे, मानव आला म्हणजे त्याच्यामध्ये मानव स्त्री सगळे झाले, ठीक आहे. गाय आहे, ठीक आहे, देवमासा. आता लक्षात घ्या, देवमासा, मी देवमाशाचं तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. देवमासा हा प्राण्यामध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. देवमासा मी तुम्हाला याच्या अगोदर डिजिटल बोर्डवर सांगितलं सुद्धा होतं. एकीकडे उदाहरण दिलं होतं जिराफचं, एकीकडे उदाहरण दिलं होतं देवमाशाचं, ठीक आहे. आता बघा तुम्हाला लक्षात आहे की नाहीये? बघा विचार करा. मग याच्यामध्ये मानव, गाय, देवमासा, वटवाघूळ. आता ही वटवाघूळ जी आहे सर्वांना माहितीये, तिला दिवसा दिसत नाही, रात्रीला दिसतं म्हणून रात्रीलाच उडते. अंधारच्या ठिकाणी आहे त्या अंधारच्या ठिकाणीच राहते. ते सुद्धा कशी राहते? उलटी लटकलेली राहते. सरळ लटकते नाही, उलटी लटकलेली राहते. आणि याच्यामध्ये आला आता कुत्रा. मग हा झाला आता सस्तनी वर्ग. म्हणजे आपले एकूण आता बघा जे पृष्ठवंशीय प्राणी होते याच्यातले आपले हे 6 प्रकार झालेले आहेत. आता राहिलं आपलं कोणतं? अपृष्ठवंशीय वर्ग. आता हे झालं की लगेच आपण ते घेऊया. त्याच्यानंतर अपृष्ठवंशीय प्राणी मी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये पाठीचा कणा नसतो, ठीक आहे. या वर्गात जे प्राणी मोडतात या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. मग बघा आता याच्यामध्ये सर्वात मोठा प्राणी, त्या प्राण्याचं नाव आहे कोरोरसल स्क्विड. बघा हा सर्वात मोठा प्राणी आहे. कोणता? कोरोरसल स्क्विड. मग याच्यामध्ये चेतासंस्था नसतात. बघा ज्या शरीरामध्ये चेतासंस्था आढळतात, ठीक आहे, पण याच्या शरीरामध्ये ह्या चेतासंस्था नसतात. सर्वात मोठा प्राणी आहे पण शरीरामध्ये चेतासंस्था नाहीये. नंतर आता या ठिकाणी तुम्हाला संघ दिलेत. बघा या ठिकाणी तुम्हाला एका बाजूला संघ दिलेत आणि एका बाजूला अपृष्ठवंशीय प्राणी. म्हणजेच या संघामध्ये कोणते प्राणी मोडतात हे या ठिकाणी दिलंय. मग आता 1 नंबरला घेऊ आपण आदिजीव. मग आदिजीवलाच काय म्हणतो किंवा कोणत्या संघामध्ये येतो ते बघा, प्रोटोझोआ. आपण आतापर्यंत याच्या अगोदर शिकलेलो आहे, ठीक आहे. इंग्लिश मध्ये त्याला आपण प्रोटोझोआ असं म्हणतो. मग या प्रोटोझोआ किंवा आदिजीव या संघात मोडणारे अपृष्ठवंशीय प्राणी कोणते? मग याच्यामध्ये आहे अमिबा. अमिबा सर्वांना माहिती आहे. नंतर
प्लाझ्मोडियम आणि पॅरामेशियम. आता हे अपृष्ठवंशीय प्राणी आहे. यातला आपल्याला हा अमिबा माहित आहे. विज्ञानामध्ये आपण हा अमिबा सतत शाळेमध्ये शिकत आलेलो आहे. नंतर नंबर 2 ला आहे रंध्री. त्याला म्हणतो आपण पेरिफेरा. काय म्हणतो? पेरिफेरा. मग यामध्ये मोडणारे बघा सायकॉन, हायलोनिमा आणि स्पॉर्जिला हे 3 प्रकारचे अपृष्ठवंशीय प्राणी या ठिकाणी मोडतात. नंतर आहे आंतरकुही. याला म्हणतो आपण सिलेंटराटा. काय म्हणतो? सिलेंटराटा. मग याच्यामध्ये हायड्रा हा वेगळा, नंतर सी अॅनिमोन हा वेगळा, नंतर फायसिलिया हा वेगळा. मग हे प्राणी या संघामध्ये मोडतात. कोणत्या संघामध्ये? आंतरकुही. त्याला म्हटले आपण सिलेंटराटा. ठीक आहे. नंतर चपटे कृमी. बघा काय सांगितलं? चपटे कृमी. त्याला आपण म्हणतो प्लॅटी हेल्मिंथस. काय म्हणतो? प्लॅटी हेल्मिंथिस. याच्यामध्ये मोडणारे बघा लिव्हर लूप आणि टेपवर्म. बघा काय सांगितलं? लिव्हर लूप. काय नाही तर आपलं लिव्हर नाही. ठीक आहे. त्याचं नाव आहे लिव्हर लूप आणि टेपवर्म. हे मोडतात चपटेकृमी मध्ये म्हणजे प्लॅटी हेल्मिंथिस मध्ये. याच्यानंतर गोलकृमी. बघा चपटेकृमी वेगळे, गोलकृमी वेगळे. माझा गोलकृमी मध्ये बघा गोलकृमीलाच म्हणतो आपण निमॅट. काय म्हणतो? निमॅट हेल्मिंथिस म्हणतोय. मग या गटात मोडणारे बघा ऍस्केरिया, हुकवर्म आणि फायलेरिया. हे कशामध्ये मोडतात? गोलकृमीमध्ये. नंतर वलयांकित कृमी. आता वलयांकित कृमी कधी तुम्ही न ऐकलेली नावं आहे ते. बर. मग आता बघा वलयांकित कृमी याला म्हटलेलं आहे ॲनिलिडा. काय म्हटलंय? ॲनिलिडा. हे त्याचे संघ आहेत. मग या संघामध्ये प्राणी कोणते मोडतात? बघा इकडं यात आहे गांडूळ. ठीक आहे. लीच आणि नेरिस. बघा काय काय सांगितले? गांडूळ, लीच आणि नेरिस हे प्रकारचे सांगितले. हे मोडतात कशामध्ये? कोणता संघ सांगितला? वलयांकित कृमी म्हणजेच ॲनिलिडा यामध्ये मोडतात. समजलं इथपर्यंत? बर. आता याच्यानंतरचे आपले अजून 4 राहिले. लगेच 4 तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. आणि स्टॉप करूया. नंतरचा आहे संधिपाद. ठीक आहे. मग संधिपाद म्हणजेच काय सांगितलं त्यांनी? ऑर्थोपोडा. यालाच काय म्हणतो? याचा संघ कोणता आहे? ऑर्थोपोडा. मग आता याच्यामध्ये अपृष्ठवंशी प्राणी कोणते येते? खेकडा. ठीक आहे. नंतर झुरळ जे की आपल्या घरामध्ये सुद्धा आढळतं. नंतर विंचू आहे, कोळी आहे. कोळी म्हणजेच काय? आपण म्हणतो काय म्हणतो कोळीला? कातीन म्हणतो आपल्या भाषेत, कातीन. ठीक आहे. नंतर माशी. आता ही माशी नेमकी कोणती माशी? मौळाची माशी का घरातली माशी? पाण्यातल्या माशांचं सांगितलं. तो मत्स्य वर्ग वेगळा आपला झालेला आहे. मग ही माशी कोणती? आपली या ठिकाणी उडणारी माशी, कुठे कुठे बसणारी माशी. ठीक आहे. नंतर मृदुकाय. मृदुकायलाच आपण म्हणतो मोलुस्का. बघा काय म्हणतो? मोलुस्का. मग यामध्ये मोडणारे प्राणी कोणते किंवा अपृष्ठवंशी कोणते? मी तुम्हाला अगोदर सांगितलं की यांना पाठीचा कणा नसतो. मग आता शंख सर्वांना माहित आहे. नंतर शिंपले हे सुद्धा सर्वांना माहित आहे. लहानपणी आपण खेळायचो, जमा करायचो. शंख शिंपले आपल्याला कुठे सापडले? बऱ्याच ठिकाणी काय होतं? ज्या ठिकाणी रेती येते, बांधकाम चालू असतं, त्या रेतीमध्ये आपल्याला हे शंख शिंपले छोटे छोटे सापडतात. लहानपणी सगळेजण त्याला जमा करून ठेवायचे, खेळायचे. मग हे शंख शिंपले. नंतर गोगलगाय. गोगलगाय म्हणजे कोणती? आपण त्याला म्हणतो चिकटाळी. ठीक आहे. गोगलगाय ती चालत असताना ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणी पूर्ण काय होतो? रस्ता चिकट होऊन जातो. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो चिकटाळी. ठीक आहे. नंतर कंटकी चर्मी. आता हे कंटकी चर्मी इकायनोडर्माटा. बघा संघ कोणता आहे तिचा? कंटकी चर्मी म्हणजेच इकायनोडर्माटा. यामध्ये मोडणारा फक्त एक आहे तारा मासा. कोणता आहे? तारा मासा. जो की ताऱ्यासारखा दिसतो, ताऱ्यासारखा असतो, फक्त पाण्यामध्ये असतो म्हणून त्याला आपण तारा मासा म्हटलेला आहे. त्याचा आकार ताऱ्यासारखा आहे म्हणून त्याला नाव दिलंय तारा मासा. ठीक आहे. नंतर अर्धपृष्ठवंशीय. आता अर्धपृष्ठवंशीय यालाच म्हणतो आपण हेमिकार्डाटा. काय म्हणतो? हेमिकार्डाटा. मग यालाच का बघा यामध्ये अपृष्ठवंशीय प्राणी कोणते? मग बघा बॅलेनोग्लासस. बघा काय? बॅलेनोग्लासस आणि सॅकोग्लासेस हे 2 अपृष्ठवंशीय प्राणी याच्यामध्ये मोडतात. कोणता? हेमिकार्डाटा. त्यालाच मराठीमध्ये म्हणतो अर्धपृष्ठवंशीय संघ. समजले?